नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा प्राध्यापक भरतीविषयीची नवीन एक अपडेट आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे 10 जागांची भरती निघालेली आहे. तर मित्रांनो, याआधी आपण ज्या ज्या ठिकाणच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या ठिकाणचे आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आणि इथून पुढे तो आमचा प्रयत्न असणार आहे. ज्या ज्या ठिकाणच्या जाहिराती निघत असतील त्या ठिकाणच्या जाहिरातीविषयीची सविस्तर माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी डॉक्टर अजय पवार करणार आहे. तर मित्रांनो, जसं की अगदी मागच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं की उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तब्बल 5612 जागांची पदभरती या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 5612. तर त्यापैकी 5012 ज्या जागा आहेत त्या विविध कॉलेजच्या असणार आहेत. त्यानंतर 600 जागा ज्या आहेत त्या विविध विद्यापीठातल्या असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला या जागांसाठी प्रयत्न करायचे आहेत. या जागा जाहीर झालेल्या आहेत आणि तशा पद्धतीच्या जाहिराती देखील आता येत आहेत. तर मित्रांनो, विद्यापीठाच्या जाहिराती येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आज आपण या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये 10 पदांची जी भरती आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 10 जागा आहेत. 10च्या 10 ज्या जागा आहेत त्या सहाय्यक प्राध्यापकाच्या आहेत. त्याच्यामध्ये एससी प्रवर्गासाठी एक, एनटीसी प्रवर्गासाठी एक आहे, एसबीसी साठी एक आहे, ओबीसी साठी 6 जागा आहेत आणि एससीबीसी प्रवर्गासाठी देखील एक जागा या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, यासाठीची पात्रता जी आहे ती गेल्या व्हिडिओमध्येच बघितल्याप्रमाणे, परंतु जे मंडळी व्हिडिओ बघतात त्यांना देखील या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की तुमचा जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे त्यामध्ये तुम्ही नेट, सेट किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे. या तिन्हीपैकी कुठलाही एक जर नेट असेल, सेट असेल किंवा पीएचडी असेल तर आपण प्राध्यापक पदासाठी आपण अर्ज करू शकतो. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला 17 मार्च 2026 पर्यंत दुपारी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुभा दिलेली आहे. त्याच्यामुळे अंतिम तारीख ही असणार आहे 17 मार्च 2026 दुपारी 5:30 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून झाल्यानंतर त्या अर्जाची कॉपी त्याच्यासोबत आपल्याला जे डॉक्युमेंट अटॅच करायचे आहे त्याचा व्यवस्थित बंच करून त्याचे 3 सेट बनवायचे आणि ते 3 सेट जे आहेत ते 24 मार्च 2026 ला दुपारी 5 वाजेपर्यंत विद्यापीठात पोहोचतील अशा पद्धतीने तुम्हाला बाय पोस्ट किंवा बाय हँड ते पोहोच करायचे आहेत. तरच तुमचा अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला आणि हार्ड कॉपी पाठवलीच नाही तर तुमचा अर्ज ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे व्यवस्थितरित्या काळजीने ऑनलाईन अर्ज भरून तुम्हाला 24 मार्च पर्यंत दुपारी 5 वाजेपर्यंत विद्यापीठात पोहोचतील अशी सोय करायची आहे. आणि या ठिकाणी www.srtmun.ac.in/recruitment या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही जाहिरातही बघू शकता आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय देखील करू शकता. तर मित्रांनो, आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि जी काही प्राध्यापक भरती होत राहील, कुठे जागा जर निघाल्या तर त्या संबंधीचे अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर त्यासाठी आमच्या सारथी नॉलेज हब या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.